भारतीय लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती होय। भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया शेती। शेतीचे उत्पन्न जर वाढलं तर देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल। म्हणून शेती चांगली होणं गरजेचं आहे। उत्तम शेती करायची म्हणजे चांगली बियाणं, खते आणि कीड आळी यांच्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी औषध शेतकऱ्यांना आवश्यक असतात। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील अस्वली नांदगाव रोड रेल्वे गेटच्या बाजूला या ठिकाणी 14 ऑगस्ट 2024 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता आप्पासाहेब ॲग्रो सर्व्हिसेसचा भव्य उद्घाटन सोहळा स्वामी चक्रधर महाराज यांनी महापूजा करत त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते होणार होता। परंतु कामानिमित्त आमदार हिरामण खोसकर मंत्रालयात असल्यामुळे हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामनराव हिरामण खोसकर यांच्या शुभ हस्ते फीत कापून संपन्न झाला। या आप्पासाहेब ॲग्रो सर्व्हिसेसचा शुभारंभ साहिल सूर्यभान पागेरे यांनी केला असून आप्पासाहेब ॲग्रो सर्व्हिसेसमुळे इगतपुरी तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांना बियाणं, खते, औषधं वाजवी दरात उपलब्ध करून दिली। त्यामुळे पंचक्रोशीतील बळीराजा आनंदी आहे। साहिल पागेरे यांनी आप्पासाहेब ॲग्रो सर्व्हिसेसच्या साहाय्यानं शेतकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व शेती उपयोगी उत्पादन साधनं इगतपुरी तालुक्यात उपलब्ध करून दिल्याने गावातील शेतकऱ्यांना नाशिक या ठिकाणी जाऊन शेती उत्पादने आणताना होणारा त्रास आणि खर्च होणारा वेळ वाचणार असल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील गावातील शेतकरी समाधानी आहे। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी साहिल पागेरे यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। संचालक साहिल पागेरे यांनी याबाबत माहिती दिली। माझं नाव साहिल सूर्यभान पागेरे। मी BSc ॲग्रिकल्चर शिक्षण घेतलेलं आहे। तरी मी शेतकऱ्यांच्या हितासाठी हे दुकान चालू केलेलं आहे आणि साहेबांचे चिरंजीव आपल्या उद्घाटनासाठी आलेले आहे आणि चांगल्या प्रकारचे बियाणे व चांगल्या प्रकारचे औषधं विकण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी सर्वांनी आपण आवर्जून माझ्या दुकानावर भेट द्या। पत्ता आहे अस्वली स्टेशन नांदगाव रोड तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक। नंबर 7666 0740 7666 0740। आज नांदगाव येथील साहिल सूर्यभान पागेरे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आप्पासाहेब ॲग्रो सर्व्हिसेस या शॉपचं आज येथे ओपनिंग केलेलं आहे। भाऊंनी त्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन आज शेतकऱ्यांच्या धावपळीच्या जीवनामध्ये बाहेर गावी न जाता शेतकऱ्यांच्या बांधावरती कसं त्यांना औषधं उपलब्ध होतील या दृष्टीने त्यांनी विचार करून आज इथे शॉपचं ओपनिंग केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना इथे जवळच्या जवळ येऊन जे काही धान्य असेल, शेती उपयोगी औषधं असतील याचं त्यांनी इथे शॉपचं ओपनिंग करून शेतकऱ्यांचं खूप मोठी धावपळ ही केलेली असून तरी माझ्या खोसकर कुटुंबाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा। वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज।